ठाण्यातील कळवा पूर्व येथील अज्ञात व्यक्तींनी शिंदेंच्या शिवसेना शाखेवर केला हल्ला। शिवसैनिकांवर काचेच्या बाटल्या, दगड, विटांनी केला हल्ला। शिवसैनिकांनी देखील प्रत्युत्तर देत अज्ञात हल्लेखोरांना लावले पळवून। सायंकाळी केलेल्या हल्ल्यानंतर मध्यरात्री पुन्हा एकदा शिवसेना शाखेवर त्या अज्ञातांनी केली दगडफेक। कळवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल, तर पुढील तपास सुरू। माझं नाव भावेश श्याम पाटील आहे। मी माझ्या चक्कीवरती तो माणूस ठेवलेला कामावरती, चक्की आपली आहे त्याच्यावरती कामासाठी ठेवलेला त्याला। त्याच्यावरती ते डायरेक्ट बियरच्या बाटल्या घेऊन फेकायला गेले। मग आम्ही त्याला वाचवण्यासाठी त्याच्या पाठी गेलो, त्यांनी मला चाकू मारलेला आहे हातावरती आणि बियरची बॉटल डायरेक्ट माझ्या इथे बसलेली एक। त्याच्या पाठी गेलं तरी पण ते थांबत नव्हते। फटाफट तीन का चार गुन्हे भरून बियरच्या बाटल्या आणलेल्या। ते आम्ही असं व्हिडिओ पण काढले, त्याच्यामध्ये पण ते दिसतोय। पूर्ण ते फेकतच होते आणि ते रोडच्या पूर्ण रोडपर्यंत पारपर्यंत बियरच्या बाटल्या फेकलेल्या आहेत ते सगळ्यांच्या। कोणी नेमकं केलंय, काय कारण असावं? हप्ता त्यांच्याकडनं, चक्कीवाल्यांकडनं, आणि दादागिरी करतात एरियामध्ये। त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यांकडनं असे काय हप्ता आपण वसुली करायला सुरू करूया। याविषयी तुम्ही पोलीस कंप्लेंट केली का? हा, आम्ही सकाळी पहिला पोलीस कंप्लेंट केलेली, त्याचा राग म्हणून ते परत 6:30च्या टायमिंगला आले, तेव्हा हा प्रकरण सगळं घडलेला आहे। पोलिसांना तक्रार केल्यावर पोलिसांचं काय म्हणणं होतं? गुंडांना पकडणार काय? आलेले ते लोक, पोलीस लोक पण आलेले, ते पण सहकार्य केलं आपल्याला। आलेले पण त्यांच्या हातात भेटलेच नाही, ते गेलेले ते लोक घरी पण त्यांना शोधायला बघायला पण गेलेले ते। हल्ल्याचं कारण गेली 2-3 दिवस झाले या दुकानदारांचे हप्ते वगैरे मागत होते ते लोक। रात्री 12-12:30ला यायचे, चाकू तलवारी दाखवायचे। तर काल मी सांगितलं ना एरियाच्या लोकांना का तुम्ही कंप्लेंट द्या पहिला पोलीस स्टेशनला। कंप्लेंट वगैरे केली पोलीस स्टेशनला। त्याच्यानंतर संध्याकाळी परत ते चाकू तलवारी घेऊन आले, चक्कीवाल्याला मारायला लागले, बियरच्या बाटल्या वगैरे फेकल्या। व माझा पुतण्या हा सोरवाला गेला, त्याच्या पण चाकू मारलेला आहे, भावेश पाटील। त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या मागे गेलो, ते पळून गेले। ते झाल्यानंतर परत रात्री हे लोक 12 वाजता 12-1च्या दरम्यान शिवसेना आपला जनसंपर्क कार्यालय शिंदेगड त्याच्यावर पण दगडे वगैरे रात्रीच्या फेकली आणि सर्वांना धमकी दिली एरियावाल्यांना, काय सर्वांना हप्ता द्यायचा नाही, ते एरियात राहायचा नाही। मेन त्यांचा बब्या महाकाल आणि दुसरा नंबर प्रशांत गुजर आणि तिसरा नंबर चंद विश्वकर्मा, हे तिघांनी इथं 10-12 जण रात्री होते 12च्या सुमारास। एरियाच्या पब्लिकला पण धमक्या वगैरे, त्यांच्या पण दगडी फेक करून टाकल्या। काय वाटतं, कायदा सुव्यवस्था राहिलाय कुठे? नाही राहिला। पोलीस वगैरे आलेले, पोलीस रात्री पण आलेले, संध्याकाळी पण आलेले, पण अजून त्यांना पकडले नाही, ते सापडत नाही बोलतात पोलीसवाले। आता काय करायला लागेल?